नमस्कार मंडळी. ती सकाळ अनोखी होती. गावाच्या मंदिराच्या बाहेर एक म्हातारा बसला होता. फाटका अंगरखा, ओढलेलं पांघरूण आणि शेजारी बसलेला एक काळा कुत्रा. म्हातारा पुटपुटला, हे महादेव, आम्ही रोज तुझं दर्शन घेतो, पण तू आमचं पोट भरायचं विसरतोस. तेवढ्यात तो कुत्रा डोकं वर करून म्हणाला, भुकेलं पोट मी भरू शकतो, पण तुझं रडणारं मन हे मलाच थांबवावं लागेल. म्हातारा दचकलाच. कोण बोलतय? कुठून बोलतय? कुत्रा हसला. डोळ्यात तेज, शरीराचं रूप थोडं थरथरलं आणि पुढच्या क्षणी त्या कुत्र्याच्या मागे त्रिशूळाचा हलकासा प्रकाश दिसू लागला. मी कुत्रा नाही, मी रक्षक आहे, मी भैरव आहे, मी महादेव आहे. पण ज्यांचं मन शुद्ध असतं त्यालाच माझं खरं रूप हे दिसतं. आणि नंतर ते म्हणाले, ही गोष्ट ऐकली नाही तर कदाचित तुझ्याही दारातला कुत्रा देव असू शकतो, हे तुम्हाला कळणारच नाही. त्यामुळं ही कथा संपूर्ण नक्कीच मन लावून ऐका. जर तुमच्या मनात खरंच श्रद्धा असेल, देवावर विश्वास असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि प्रेमाने एक लाईक करा आणि 2 शब्द कमेंटमध्ये हर हर महादेव असं नक्कीच लिहा. नाहीतर कदाचित ही कथा संपेपर्यंत तुम्ही पश्चाताप कराल. चला तर मग लगेच कथेला सुरुवात करूया. पहाटेचा गार वारा वाहत होता. वेल्लाळगाव अजून झोपेतून उठत होतं. भात शेतीचा ओलसर वास, पिंपळाखालील धुराची वाफ आणि कुंभार गणूचं छोटंसं मातीचं घर, याचं जग खूप साधं पण प्रेमाने भरलेलं. गणू, त्याची आई माऊली आणि त्याची छोटी बहीण सीता, हे तिघं रोज जगाशी लढत पण मनानं श्रीमंत जगत होते. गणूला मातीचं भांडं बनवणं म्हणजे देवाची पूजा वाटायची. तो म्हणायचा, माती खुश असेल तर भांडे आपोआप गातं. त्याची गाय गौरी नेहमीप्रमाणे शांत उभी होती, पण त्या सकाळी ती थोडी बेचैन दिसत होती. गणूला नाकानं ढकलून तिनं 2दा आवाज काढला, जणू काही सांगत होती. इतक्यात दुरून एक साधू आला. गळ्यात रुद्राक्ष, चेहऱ्यावर तेज आणि आवाजात शांतता. पिंपळाखाली बसून तो म्हणाला, या गावात अजून सत्याचं भांडे आहे का? आणि गणूला कळेना. कसले भांडे? साधू म्हणाले, जे भांडे तोंड नसतानाही गाणं गातं. ज्या घरात असं भांडं घडेल त्या घरात लक्ष्मी येईल आणि त्या गावात सत्य जागं होईल. माऊलीनं देवाचं नाव घेतलं आणि मनोमन इच्छा केली, आपली भाकर कधीतरी जाडी व्हावी. गावकरी हसले, पण साधू शांत होते. म्हणाले, तडे असलेले भांडे सत्य सांगतं आणि तडे नसलेले भांडे फसवतं. मग त्यांनी एक जुनी कथा सांगितली. सूर्यगड नावाच्या राज्यात रूपदर्पण नावाचा जादुई आरसा होता. जो तो पाहायचा तो सुंदर दिसायचा, पण ज्याला तो दिसत नसे त्याच्या मनात ईर्ष्या वाढायची. अशा ईर्षेतून एक शाप जन्माला आला. सत्याचं भांडे जेव्हा गाईल तेव्हाच रूपदर्पणाचं मोहजाळ तुटेल. गणू विचारात पडला, भांडे गाणार कसं? साधू म्हणाले, मनाने श्रद्धा ठेव. गणूनं चाकावर माती फिरवली. साधू दुरून ओम नमः शिवाय म्हणत होते. अचानक वारा उलटा वाहू लागला. पिंपळाची पानं थरथरली आणि गणूचं बनत असलेलं भांड हलकसं आवाज करू लागलं, हूं हूं. सगळे थबकले. भांडे तडे न जाताही गातं होतं आणि साधू म्हणाले, सत्य जागं झालंय. बातमी गावभर पसरली, गणूचं भांडे गातंय. काहींनी थट्टा केली, काहींनी विश्वास ठेवला. माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. लक्ष्मीचं पाऊल लागलेलं दिसतंय. आता सूर्यगडाचा इतिहास सांगायचा म्हणजे जसं पहाटे धुकं हलकं बाजूला होतं आणि सूर्याची पहिली किरणं हळूवार भिंतीवर पडतात, तसं शांतपणे भावना ठेवून आणि सत्य सांगत बोलावं लागतं. खूप वर्षापूर्वी राजे माधवराव यांचा राज्याभिषेक झाला. तेव्हा राजगड सोन्याने नव्हे तर लोकांच्या आशीर्वादांनी उजळला होता. राणी सावित्रीबाई सुंदर होत्या, पण त्याहून जास्त त्यांचं मन सुंदर होतं. महाराणी मातेनं त्यावेळी सांगितलं होतं, राज्य रूपानं नव्हे धर्मानं चालतं. याच काळात राजवाड्यात एक खास आरसा आणला गेला, रूपदर्पण. हा साधा आरसा नव्हता. म्हणतात एका वैराग्यानं तो बनवला होता. त्यात मंत्र्यांनी शुद्ध केलेलं धातू आणि मध्यभागी सूक्ष्म कमळाची नक्षी होती. या आरशाचा हेतू असा होता की राजराण्यांनी रोज स्वतःचा चेहरा पाहावा आणि विचार करावा, मी कोण आहे, माझं रूप मोठं की माझं कर्तव्य. पहिल्यांदा हा आरसा दरबारात ठेवला तेव्हा सगळे थक्क झाले, कारण त्यात फक्त चेहरा नाही तर मनही दिसायचं. कोणाचं दया दिसायची, कोणाची ईर्ष्या, कोणाचं भक्तीचं तेज, सगळं प्रतिबिंबित झळकायचं. महाराणी मातेनं तेव्हा सांगितलं, हा आरसा रोज आपल्याला आठवण देईल की खरी सुंदरता विनयात आहे. काही दिवस राजवाड्यात खूप शांतता आणि भक्तिभाव राहिला, पण जिथे सोन्याचे दिवे लुकलुकतात तिथे ईर्षेचा धूरही नक्कीच उडतोच. पण दरबारातील बायका
आणि युवतींमध्ये हळूहळू तुलना टोमणे सुरू झाले. तिचे केस जास्त चमकदार आहेत, माझं रूप खरं आहे असं चालू लागलं. हळूहळू त्या विचारांची काळी धूळ आरशाच्या कडांवर साचायला लागली. राजकन्या रूपा महाराजांची मुलगी मात्र वेगळी होती. ती रोज आरशासमोर उभी राहायची आणि म्हणायची, आरशा मला माझं रूप दाखव, पण माझ्या चुका पण दाखव. तेव्हा आरशात तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पडायचा आणि तिच्या मनातील छोटासा अहंकार दिसायचा. ती हसून म्हणायची, ठिपका दिसला की धुणं सोपं, लपवलं की बिघडलं. तिची प्रामाणिक वृत्ती सर्वांना आवडायची नाही. महाजीराव हा नावाचा एक दरबारी होता, जो बाहेरून नम्र पण आतून गर्विष्ठ होता. त्याला हे सगळं पटत नव्हतं. त्याने आरशाबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण केली. हा आरसा वैभवाचं चिन्ह आहे, धर्माचं नाही. वृद्ध राजवैद्य धवलदास यांनी मात्र काहीतरी बदल जाणवला आणि त्यांनी राजांना सांगितलं, महाराज आरशाच्या कडांना काळी सावली दिसते. महाराज म्हणाले, बुरशी असेल. वैद्य म्हणाले, नाही महाराज, ही ईर्षेची सावली आहे. तिचा उपाय भक्तीचा नाद आहे. हा नाद म्हणजे गाणं नव्हे तर सत्य, श्रम आणि भक्ती यांचा आवाज आहे. पण हे कुणाच्या लक्षात आलं नाही. एकदा गुरुपौर्णिमेला मोठा उत्सव झाला. लोकांना आरशात स्वतःला पाहायचं आमंत्रण देण्यात आलं. काही जणांनी स्वतःचं हसू पाहिलं, काहींनी राग, काहींनी अश्रू. सगळे हसले, पण आरशाच्या कडांना एक काळी रेषा अजून जाड झाली. राजवैद्याने ते पाहिलं आणि मनात म्हटलं, सावली वाढते. त्याच दिवशी एक अज्ञात तपस्वी दरबारात आला. त्याने एक वाक्य सांगितलं, रूपदर्पणाचा नाद थांबेल आणि ज्या दिवशी सत्याचं भांड बोलेल त्या दिवशी राज्य वाचेल. लोकांनी हसू घेतलं. भांड बोलेल म्हणे? तपस्वी फक्त हसला. ज्यांना मातीचा मान नाही त्यांना भूमाता नेहमी मुक वाटते. आणि तो निघून गेला. त्याच्या पायाखाली ओमचा मंद नाद राहिला. काळ पुढे सरकला. राजकन्या रूपा आता मोठी झाली. ती प्रजेचं दुःख ऐकायची आणि दरबारात सांगायची. आपल्याकडे अन्न जास्त राहिलं तर ते पुण्य होत नाही, वाटलं तर होतं. तिचं साधेपण काहींना आवडलं, काहींना खटकलं. महाजीरावांनी लोकांमध्ये विष पेरलं. रूपा स्वतःला कमी दाखवते म्हणून लोक तिला चांगली म्हणतात. दरम्यान आरशाची सावली अजून काळी होत गेली. रात्री तो हलके थरथर कापायचा, पण पहारेकरी म्हणायचे, वाऱ्याचा झोत असेल. एकदा दूरच्या सरहद्दीवरून बातमी आली, डाकूंनी लुटमार केली. युवराज देवेंद्र सैन्य घेऊन गेला आणि जिंकून आला. पण मनात विचार आला, लोक भयभीत आहेत, आरशा तू काय करशील? त्याने आरशात पाहिलं, शौर्य दिसलं, पण कणांना काळाधूर. आरशाने जणू उत्तर दिलं, खुले दरबार भरव. त्याने तसेच केले. दरबाराच्या तयारीत राणी म्हणाल्या, आज अन्नात तुपापेक्षा प्रेमाचा थेंब जास्त हवा. स्वयंपाकी हसला. राणी साहेब, प्रेम मोजून घालायचं का? राणी म्हणाल्या, मनाने घातलं की मोजायला लागत नाही. पण दुसरीकडे महाजीराव कट रचत होते. ते काही लोकांना सांगत होते, तक्रारी वाढवून लिहा. त्याचवेळी वाऱ्याचा झोत आला आणि आरशाची सावली त्याच्या चेहऱ्यावर पडली. क्षणभर त्यांना वाटलं कोणीतरी पाहतंय, पण त्यांनी स्वतःशी हसून घेतलं. आरसा आपल्याला काय करणार आहे? दरम्यान राजवैद्य पुन्हा देवळात आले. त्यांनी पुजाऱ्याला विचारलं, घंटेचा नाद बदलल्यासारखा वाटतो का? पुजारी म्हणाला, हो, आता त्यात एक हलकी करून झुळूक येते. वैद्य मनात म्हणाले, आरशाचा नाद थांबलाय, कदाचित आता दुसऱ्या वस्तूचा नाद सुरू होईल. थोड्याच दिवसांनी महाराणी मातेने एक श्लोक सांगितला, रूपवान जर अभिमानाने जगला तर ईर्षा त्याची सावली बनेल. सत्याने श्रमाला हात दिला तर भक्तीचा नाद जागेल. त्या दिवशी आरशाची मोहिनी तुटेल आणि मातीची वाणी राज्य वाचवेल. लोक हसले, काहींनी मान डोलावली आणि काही म्हणाले, माती बोलेल म्हणे. पण एका शहाजोग बाईनं म्हटलं, आपली मायेची माती रोज बोलते, आपणच बहिरे झालोय. सगळे हसले, पण त्या हास्यातच सत्याचं बीज होतं. त्या रात्री पहारेकरी मधुकर आरशाचा पहारा देत होता. तो म्हणाला, हे आरशेधुंद जीवन माझ्या नशिबात कशाला? त्याचा साथी म्हणाला, लग्न कर रे, मग आरसा बघायला वेळच मिळणार नाही. दोघे हसले आणि त्या हास्याच्या शांततेत आरशाच्या कमळावर हलकी तडा रेष उमटली. तेव्हा वेल्हाळ गावात गणू कुंभाराच्या चाकावर माती फिरवत होती आणि पहिल्यांदा भांड्यानं हू असा नाद काढला. राजगडाचा इतिहास जणू त्या नादाकडे कान देत उभा राहिला. रूप दर्पणाच्या सावलीनं स्वतः मान्य केलं, मी लोकांना भुलवतो पण मातीचं सत्य मला उभं करतं. त्या दिवसापासून राज दरबारात, राणीच्या स्वयंपाकात, युवराजांच्या मनात आणि लोकांच्या हृदयात सगळीकडे नवा अध्याय सुरू झाला. आणि जणू कोणीतरी आकाशातून कुजबुजलं, खेळ सुरू आहे पण शेवट सत्याचाच होईल. आता राज दरबारातील बातमी वाऱ्यासारखी वेल्हाळ गावात पोहोचली. राजवाड्यातून हुकूम आलाय, गणू आणि त्याचं भांड ताबडतोब राजसत्तेकडे हजर व्हावं. माऊलीचे हात थरथरले, पण तिच्या डोळ्यात अजब शांतता होती. देवाची योजना असेल तर भांड गातय आणि राजांची योजना असेल तर भांड फोडलं जाईल.
ती शांतपणे म्हणाली. गणू काही क्षण गप्प बसला. मग मनातल्या मनात एक पवित्र संकल्प करून हात जोडून म्हणाला, हे लक्ष्मी माते, हे भोळ्या शंकरा, हे माऊलीच्या विश्वासा, माझ्या मातीला न्याय द्या. गावातली गर्दी वळवळत होती. काहींना आनंद, गणू राजवाड्यात जाणार, आपल्या गावाचा मान वाढणार. काहींना ईर्षा होत होती, भांड काय गातं म्हणे. हा हा. काही एकत्रितपणे मात्र शांतपणे वाट पाहत होते. गौरीसारखी ती गाय जिच्या डोळ्यात मनाला पाजर फोडणारी ओल असायची, त्या दिवशी खास वेगळी वागली. गणू निघताना तिने तीनदा त्याला नाकाने हलकं ढकललं. शेवटी एकदा शांतपणे हंबळली, जणू आशीर्वादातल्या स्वरात. तेवढ्यात राजाच्या कारकुनाने सांगितलं, राजवाड्याने हुकूम दिलाय, गणू आणि त्याचे भांडे ताबडतोब यावं. गणू घाबरला, पण साधूंनी त्याला चांदीसारखा मातीचा गोळा दिला आणि म्हणाले, हे तुझी साक्ष देईल आणि ही माळ या देवांची कृपा आहे. न घाबरता सत्याचं काम कर. गणू, माऊली आणि सीता राजवाड्याकडे निघाले. रस्त्याने जाताना पिंपळाची सावली, वाळूची वाट आणि आभाळाला टेकलेला सूर्यगडचा किल्ला सगळं थक्क करणारं होतं. राजवाड्यात पोहोचल्यावर पहारेकरांनी त्यांना एक भव्य सभागृहात नेलं. मध्यभागी, अगदी जिथं पूर्वी रूपदर्पण ठेवलं जातं तिथंच आता एक मोठं चाक आहे. त्यावर मऊसूद मातीचा गोळा आणि एका बाजूला चांदीच्या ताटात ठेवलेलं गणूचं गाणारं भांड. राज दरबारात रूपदर्पण चमकत होता, जणू जिवंत आरसा. दरबारी लोक हसत होते. हेच ते भांड. हा कुंभार राजमहालात. राणी रूपवती, युवराज देवेंद्र आणि मंत्री महाजीराव बसलेले होते. महाजीराव खोटं हसले. चला पाहूया, माती खरंच गाते का. गणूनं हातातली माळ धरली. गणूने डोळे मिटले. मनात फक्त एक वाक्य, आईच्या आशीर्वादाने घडवलेलं भांड फसवणार नाही. त्याने पाण्याने माती ओली केली, चाकावर फिरवली आणि जसा त्याचा हात फिरू लागला तसा सभागृहात एक शांत लय पसरली. त्याच्या हातांनी जणू काही मंत्र पुकारले. सभागृहात काही बायकांच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्यात आधीच ठेवलेलं भांड जे गात म्हणतं, लोकांनी हसायचं कारण केलं होतं. त्याने हळूच एक मंद हूं हूं असा स्वर पुकारला. आता मात्र राजसत्ता गडबडली. राणी सावित्रीबाई उठून आली. तिने हळूवार हाताने भांड्याला स्पर्श केला. हे खरंच गातंय. युवराज देवेंद्र गंभीर झाले, पण महाजीराव काही थांबले नाहीत. त्यांनी एक कट आखलेला होता. त्यांनी दुसऱ्या गावातून आणलेला बनावट कुंभार दाखवला, नामानं शिलेदार, पैशानं विकलेला. ते म्हणाले, राजांनो, हे गाणं हे काही चमत्कार नाही, हे कुटीर यंत्र आहे. हे मी दाखवतो. तेव्हा त्या बनावट कुंभाराने तसंच भांड दाखवलं, पण त्याचं भांड जरा वेगळं थांबलं आणि मग एक विचित्र आवाज काढू लागलं. खर्र खर्र, जणू एखादी रद्दी पळवणारी वाजलेली बासरी. आणि सभागृहात एकच गोंधळ. गणू हसला नाही, पण त्याच्या ओठांवर करुणेची रेष होती. सत्याची नक्कल केली तरी नाद भलताच निघतो. भक्ती बनावट केली तर ती विखारी होते. सभागृहात काही क्षण शांतता पसरली. इतक्यात भिंतीवर टांगलेल्या रूपदर्पणात एक हलकी सावली दिसली. कोणालाच काही स्पर्श न करता आरशात एक चेहरा उमटला आणि तो चेहरा कोणाचाही नव्हता. तो एकत्रित होते ईर्ष्या, गर्व, लोभ आणि छळ. राणीने किंचाळली, हे काय. आणि त्या क्षणी आरशात तडा गेला. एक बारीक पण स्पष्ट रेष आरशाच्या मध्यभागी उमटली. महाजीराव गडबडले. युवराज देवेंद्र उभा राहिला आणि गरजून म्हणाला, खोटं उघडं झालं. सत्याचं भांड बोलतं आणि खोटं भांड ओरडतं. गणू शांतपणे भांड्याला उचलतो आणि म्हणतो, ही माती गात नाही, ही भक्तीचा नाद आहे. माती फक्त माध्यम आहे, मी फक्त तिचा सेवक आहे. सभागृहात टाळ्यांचा नाद. माऊलींच्या डोळ्यातून गंगेप्रमाणे आनंदाचा थेंब गळतो आणि गौरी गावात चुकचुकत पण विश्वासानं शेपूट हलवत आकाशाकडे पाहते. काय माणूस घडवतो ना आपली माती. गणू आणि त्याचं गाणारं भांड राजदरबारातून परत आलं तेव्हा वेल्हाळगाव थांबलं होतं. अंगणात हरवून नाचणारे लहान पोरं आणि बायकांनी देवळात ओवाळणी नेलेली आणि गावातल्या म्हाताऱ्या भीमाबाईंनी तर उत्सवात म्हटलं, अरे आपला गणू आता मातीचा राजा झालाय. पण गणूच्या चेहऱ्यावर अभिमान नव्हता. तो होता फक्त एक विचित्र ओढ आणि जणू काही अजून काहीतरी बाकी आहे. त्या रात्री माऊलीने देवळात जाण्याचा हट्टच धरला. म्हणजे काय, एवढ्या मोठ्या गोष्टीनंतर देवळात जाऊन नवस नाही करायचा का. गणूने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती ठाम आहे. गौरीने जर आवाज दिला नसला तर तू गेलाच नसतास दरबारात, आणि हे भांड जर गात नसलं असतं तर आज तुला तुरुंगात टाकलं असतं. गणू, माऊली आणि सीता हातात फुलांच्या माळा घेऊन टपटप चालत देवळाकडे पोहोचले. मंदिर जुनं होतं,
पण त्यात असलेली देवपणाची ओळख नव्या राजवाड्याच्या कडेकोट भिंतीलाही लाजवणारी होती. महालक्ष्मीची मूर्ती शेंदुराने लखलखीत झाली आणि तिच्या मागे तुळशीचा एक लहानसा पण समाधानी वृंदावन होतं. माऊलीने हळूच ओटी भरली, डोकं झुकवलं आणि डोळे मिटून म्हणाले, आई लक्ष्मी, माझं आयुष्य कधी भाकर घेऊन समृद्ध नव्हतं, पण मनाच्या चुलीत नेहमी तुझी श्रद्धा शिजवली आहे आणि माझ्या गणून फक्त माती फिरवली, पण तू त्याच्या हातात भक्ती दिलीच. आता त्याला मार्ग तूच ठरव आणि तो कुठे वळेल, कोण भेटेल, काय साधेल, सर्व तुझ्या इच्छेने हो. पण एकच मागणं आहे, त्याच्या भांड्याचा नाद माणसांपर्यंत पोहोचू दे, त्यातला भक्तीचा हुंकार तुला पोहोचव, हेच माझं स्वप्न आहे. माऊलींच्या त्या नवसात काहीतरी विशेष होतं. इतक्या देवळात लखलखाट झाला. वाऱ्याने घंटा हलकीशी वाजली, पण आवाज जणू खालून नव्हता, वरून आला. गणूने डोळे वर केले. तुळशीच्या वरच्या पानांवर एक थेंब चमकत होता. पाणी नव्हतं, ते एक चमकणारं, कधी न पाहिलेलं, थेट चांदण्यांसारखं तेजस्वी थेंब होतं. ती वेळ अशी होती की कोणी बोलावं, हसावं, किंचाळावं असं वाटलं असतं, पण तिघही शांतच होते. फक्त गणूने तो थेंब बघितला आणि त्याचं मन जणू थांबलं. त्या क्षणी मंदिरातल्या तुळशीच्या भोवती एक वलय उमटलं, जणू कोणीतरी तिथं नाद सोडलाय. ओम श्रीम हीम ही धून फक्त कानांनी नव्हे, मनानं ऐकू आली. माऊलींच्या ओठांवर एक हलकी हसू उमटली. सीतेने अंग मुरडून आईला मिठी मारली आणि गणू तो गाभाऱ्यात उभा राहिला. त्याच्या मातीच्या हातात एक विचित्र शांतता होती. तेवढ्यात मागच्या बाजूला एक साधू प्रकट झाले. गाभाऱ्यात फक्त तेलाच्या समईचा मंद प्रकाश होता आणि त्या साधूच्या गळ्यात वैराग्याची माळ होती. चेहऱ्यावर फक्त मौन होता आणि डोळ्यात ज्ञानाची जाळी होती. साधू म्हणाले, तुझं भांड फक्त ध्वनी करतं, पण आता तुझ्या हाताला मंत्र द्यायचा आहे. गणू थरथरला. म्हणजे? साधू हसले. काशीमध्ये एक साधू होता जो मातीला मंत्र देत असे, तसंच आता तू करणार आहे. मातीच्या तळाशी घालायचं, टोकाजवळ उ आणि कड्यावर म, याचं नाव अहोम असं मंत्र नाद करतो. गणूने ते ऐकलं. तो मंत्र ओठांवर जपत गाभाऱ्यात खाली बसला. साधूने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काही क्षणातच गणूने डोळे मिटले. त्याच्या मनात आई लक्ष्मीचा स्वर येऊ लागला. तुझं भांड आता फक्त आवाज करणार नाही, ते माणसाच्या पापालाही हलकं करेल. पण जिथं भक्ती नाही तिथं भांड्याचा नाद मुख होईल. त्या रात्री घरी परतत असताना आकाशात एक चमक होती. गणू शांत होता. माऊली डोळे मिटून काहीतरी गुणगुणत होती. सीता मात्र मागे वळून देवळाकडे पाहत होती, जणू ती तुळशीचा तो थेंब पुन्हा बघू इच्छित होती. गौरी अंगणात वाट पाहत होती. गणूने तिच्या कपाळावर थोपटलं. गौरी हळूच हंबळली आणि आभाळात गडगडाट झाला. आता सकाळचे पहिले किरण राजगडाच्या उंच दरवाजांवर पडले आणि राजमहालाची भिंत सोन्यासारखी चमकू लागली. पण त्या सोनेरी भिंतीच्या आत रूपाच्या झगमगाटाच्या आड सावल्या साचत होत्या, हळूहळू खोल आणि कुजबुजत. दरबारातली सौंदर्यवती स्त्रिया एकमेकांकडे पाहताना आता आरशाच्या मागे लपलेल्या भूतासारख्या झाल्या होत्या. रूपदर्पण हे फक्त आरशाचं राहिलं नव्हतं, आता तर एक भीतीचं अश्र झालं होतं. कुणाला आपल्या चेहऱ्यापेक्षा आपलं मन दाखवायचं नव्हतं आणि जिचं मन खरं असेल तिला लोक निष्पाप म्हणायचे आणि जिचं रूप जास्त असेल तिला गर्विष्ठ म्हणायचे. राणी सावित्रीबाईने एक दिवस राजदरबारात जाहीर केलं, राजकन्या रूपा उद्या सर्वांसमोर आरशांसमोर उभी राहील आणि ती सर्वांपुढे आपलं मन आणि रूप मोकळं करेल. हे ऐकताच दरबारात जणू पंख असलेल्या कुजबुजाचं कळप उठलं. काही म्हणाले, छे, आता हे कशाला? काही म्हणाले, राजकन्याच्या रूपात सुंदर आहे, पण मनात कशी आहे काय माहीत. महाजीराव शांत होते आणि त्यांच्या मनात आधीच एक कट तयार होता. ते त्यांच्या खास बेतात म्हणाले, आपल्याला फक्त एक लहानसा खेळ करायचा आहे. रूपाचं चकाकतं सत्य लोकांसमोर लाजीरवाणं करायचंय. त्यांनी युवती कमिलिनीला तयार केलं. ती दरबारातली एक हळूहळू प्रसिद्ध होणारी, रूपानं तेजस्वी पण मनानं अस्वस्थ युवती होती. तिचं सौंदर्य तिच्या अभिमानाच्या सावलीखाली लपून राहायचं. तिच्या मनात राजकन्या रूपाविषयी एक अदृश्य चीड होती. रूपा लोकांमध्ये जाई, प्रेमाने बोले आणि सौंदर्य असूनही साधी राहायची. कमिलिनी विचार करायची, मी रूपात कमी नाही, पण राजकन्येला सगळंच का भेटलं? महाजीरावांनी कमिलिनीच्या कानात पुटपुटलं, रूप दर्पणासमोर उभी राहा आणि तुझ्या मनात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या आरशात स्पष्ट दिसू द्या. तिच्यावर असलेली चीड, तुला मिळालेला अपमान आणि तुझं असहाय्य सौंदर्य, सगळं काही. आणि मग लोक पाहतील आरशाचा नाद कुणासाठी असतो ते. म्हणून दुसऱ्या दिवशी दरबारात जमाव जमला आणि मोठ्या दगडी सभामंडप, मध्यभागी रूपदर्पण आणि दोन्ही बाजूंना राजपरिवार.
राणी सावित्रीबाईने हाक दिली, राजकन्या रूपा पुढे या. रूपा पायऱ्यांवरून खाली आली. साधा पोशाख, केसात फक्त एक मोगऱ्याचं फूल. तिचं रूप काही खूप जडजड नव्हतं, पण तिच्या डोळ्यात शांततेचा दीप प्रज्वलित होता आणि ती आरशासमोर उभी राहिली. रूपदर्पणात तिचा चेहरा दिसला आणि त्याच्या कडांवर हलकीशी लाटांसारख्या गडद रेषा आल्या. पण त्या रेषा हळूहळू उजळ होऊ लागल्या. आरशात तिच्या मनातली भक्ती, सेवा आणि नम्रता पाझरू लागली. सभागृहात एक मंद झुळूक फिरली आणि काही जणांच्या डोळ्यात अश्रू आले. एक म्हातारी राणी म्हणाली, माझी पोरी सारखी वाटते. पण तेवढ्यात कमलेने उभी राहिली. ती उठली आणि आरशासमोर थेट उभी राहिली. तिचं रूप तेजस्वी होतं, दागिने, रंग आणि आत्मविश्वासाचा झगमगाट. पण आरशाच्या कडांवर काळ्या धुरांसारख्या रेषा तयार होऊ लागल्या. त्या रेषा कमलिनीच्या डोळ्यातली चीड, तिच्या चेहऱ्यावरील उपेक्षा आणि मनातील तुलना उलगडून लागली. कमलिनी घाबरली. ती एक पाऊल मागे सरकली. लोकांनी कुजबुजायला सुरुवात केली. एक बाई म्हणाली, हे आरशाचं प्रतिबिंब खोटं दिसत नाही. दुसरी म्हणाली, नाही ग, हीच आपल्याला नेहमी ऐकवायची ना, की राजकन्येला हवा तो मान मिळतो. कमलिनीचा चेहरा काळवंडला. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, माझं काहीच चुकलं नाही. हा आरसा आज फसवतो. माजीराव उठले आणि मोठ्याने हसले. नाही, आरसा सत्य सांगतो, पण हे सत्य सौंदर्याच्या मागे लपवलेलं असतं आणि म्हणूनच सौंदर्य हा वरद न राहता शाप होतो. सभागृहात शांतता पसरली. रूपा पुढे आली आणि तिने कमलिनीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुझं सौंदर्य नक्कीच तेजस्वी आहे, पण जर मन प्रेमाचं असेल तर आरशाला दाखवावं लागत नाही. लोकांच्या डोळ्यातच त्याचं प्रतिबिंब उमटतं. कमलिनी रडली. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्या रात्री रूपदर्पणाचा आरशावर एक मोठा तडा गेला. साधा नाही तर आतून फाटलेला. कोणीतरी म्हणालं, हा आरसा आता जास्त काळ टिकणार नाही. माजीराव रागाने ऊर बडबत म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे. त्याच्या चेहऱ्यावर आता सौंदर्य नव्हतं, फक्त ईर्ष्या होती. आता पुढे राजमहालात रूपदर्पणवर गेलेला तडा हे फक्त आरशावरच नव्हे, तर दरबारांच्या गर्वावरही बसलेलं एक प्रहार होतं. राणी, युवराज, राजवैद्य आणि बहुतेक लोक आता गणूच्या भांड्याला सत्याचा आधार मानू लागले होते. पण जिथं सत्याला मान मिळतो तिथं कुणाच्या तरी अहंकाराला ठेच बसते. महाजीराव आता उघडपणे चिडले होते. ते रात्रभर आपल्या खोलीत आपले 2 विश्वासू कारकुनांबरोबर कुजबुजत होते. तो मुलगा गणू, एक गरीब कुंभाराने असा दरबार जिंकावा. आरसा गेला तरी चालेल, पण त्याचं भांड गातय म्हणजे राजसत्तेवर ताबा घेतोय असं लोकांना वाटायला लागलं. आता दुसरा कारकून म्हणाला, पण त्याच्यात खोटं सापडत नाही साहेब. तेव्हा महाजीराव ओठ चावून म्हणाले, मग खोटं तयार करावं लागेल. दुसऱ्याच दिवशी सकाळी राजवाड्यात मोठाच गोंधळ उठला. राजसंग्रहालयातून जुना सोन्याचा कमंडलू गायब झाला होता. हा कमंडलू महालक्ष्मीच्या मूळ मूर्तीपाशी ठेवलेला होता आणि त्याचा धार्मिक महत्त्व खूप मोठा होता. दरबारी पहारेकरांनी तपास केला आणि एका मडक्याच्या झाकणातून अर्धवट बाहेर पडलेली सोन्याची किनार सापडली. ते मडके गणूने दरबारातच तयार केलेलं होतं, जे त्याचं गाणाऱ्या भांड्याचं दुसरं स्वरूप होतं. गणूला दरबारात बोलवण्यात आलं. त्याचा चेहरा शांत होता, पण त्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही विश्वास होता, देवावर आणि मातीवर. महाजीराव उठून गरजले, राजसत्ता ही फक्त भक्तीच्या नादाने चालत नाही, त्यात जबाबदारी लागते, सत्य लागतं. आणि जर तुझ्या भांड्याच्या आतून चोरीला गेलेला कमंडळू मिळालाय तर त्याचा अर्थ काय? गणू शांत फक्त म्हणाला, माझं भांड गातं, पण ते खोटं लपवत नाही. हे खोटं आहे. माझ्यावर लांबून आरोप केला जातोय. राणीने विचारलं, तुझ्या भांड्याच्या मडक्यातून का सापडलं मग हे? गणू म्हणाला, माझं भांड माझ्या हातातून गेलं नव्हतं, कुणीतरी ते हलवलंय. तेव्हा महाजीराव गरजले, साक्ष पाहिजे. त्याच वेळी दरबाराच्या मागच्या बाजूला उभा असलेला पहारेकरी म्हणजे मधुकर थोडा पुढे सरकला. त्याच्या चेहऱ्यावर घाम होताच, पण त्याने डोळे मिटून राणींसमोर नम्रपणे झुकून सांगितलं, माफ करा राणी साहेब, काल रात्री महाजीरावांनी मला सांगितलं होतं की गणूच्या भांड्याचा तपास कर, आणि तेच भांड त्यांच्या कारकुनांनी उचलून ठेवताना मी पाहिलं होतं. सभागृहात एकच हल्लकल्लोळ. महाजीराव रागाने उठले, खोटं बोलतोय हा पहारेकरी, हा विकला गेलाय. पण युवराज देवेंद्र पुढे आले आणि म्हणाले, जेव्हा तू बोलतोस तेव्हा सभागृहात गर्जना होते, पण जेव्हा एक सामान्य पहारेकरी सत्य बोलतो तेव्हा भिंती ऐकून घेतात. गणू शांतपणे उभा राहिला. माझ्यावर खोटा आरोप करणं सोपं आहे, पण सत्य साक्षी देतं, आणि माझी साक्ष माती आहे, भक्ती आहे आणि हनुमंताचा आशीर्वाद आहे. इतक्यात सभागृहात छतावरून एक धूपसार वारा सरसर करत खाली उतरला आणि जणू कोणीतरी हळूवारपणे फुंकर मारल्यासारखं भांड्याच्या वर हलका आवाज निघाला, जय हनुमान. हे नाद कानाला ऐकू येणं एवढा नव्हता, पण प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उठले.
राणी सावित्रीबाईंनी गणूच्या भांड्याला पुढे नेऊन आपल्या समोर ठेवलं. या भांड्यात गुड आहे, पण ते देवाचं आहे. या मुलाचं मन स्वच्छ आहे. महाजीरावांच्या चेहऱ्यावर पराभवाची झाक आली. राजवैद्य हळूच म्हणाले, सावध राहा. जेव्हा हनुमंत नाद देतात तेव्हा अन्यायाचा बुरखा फाटतोच. त्याच रात्री माऊलीने अंगणात चुलीवर भाकर भाजली. सीतेने गौरीला साखर खाऊ घातली आणि गणू गाभाऱ्यात बसून हातातल्या मातीला पुन्हा एकदा हलकेच म्हणत होता, माझ्या हातून सत्य घडावं हेच हनुमंताचा आशीर्वाद आहे. एवढं मात्र सत्य आहे. गणूने दरबारातला अपमान सोसूनही आपला संयम राखलं होतं. कोणाचंही मन असं हादरलं असतं, पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक भाव होता, माझी माती अजून बोलणार आहे. त्या रात्री गावातले सगळे झोपी गेले असताना गणू मात्र देवळाच्या पायरीवर बसून आकाशाकडे पाहत राहिला. झाडांच्या सावल्यांमध्ये थोडं थरथर नव्हतं, पण त्याचं मन स्थिर होतं. तेवढ्यात मागून एक मंद आवाज आला, तुला वाटतं का की हे सर्व असंच होतंय? तुझ्या हातातला नाद हा काही केवळ नशीब नाही. गणूने वळून पाहिलं. तोच पिंपळाखाली भेटलेला साधू त्याला दिसला. पांढऱ्या वस्त्रात, गळ्यात रुद्राक्ष आणि डोळ्यात स्थैर्य. साधू म्हणाले, महादेव म्हणतात, जे हलतं ते बदलतं, पण जे स्थिर असतं त्याचं रूप अपार असतं. तू आता केवळ माती फिरवणारा नाहीस, तू आता ती माती मंत्रित करणार आहेस. गणूने आदरानं विचारलं, मंत्र? कोणता मंत्र? साधू शांतपणे खाली बसले आणि म्हणाले, हा मंत्र काशीतून येतो. जिथं महादेवांनी स्वतः मातीला ओम दिलं तिथं अक्षरांचा मंत्र आहे. अ, उ आणि म याचा उपयोग करायचा आहे. पण ही अक्षरं शब्द म्हणून नाही, तर आकार म्हणून भांड्यावर घालायचे आहेत. गणू थक्क झाला. आकार म्हणजे काय? साधू समजावत म्हणाले, भांड्याच्या तळाशी अ, ज्याचा अर्थ उत्पत्ती आहे, टोकाजवळ उ आहे, ज्याचा अर्थ जीवन आहे, आणि कड्यावर म आहे, ज्याचा अर्थ विराम आहे. ही त्रिवेणी तुझ्या भांड्याला नादाची स्थिरता देईल आणि याच त्रिवेणीमुळे मोहजालाचा आरसा थरथरणार आहे. गणूने डोळे मिटले. त्याला त्या 3 आकारांचे चित्र दिसू लागले. साधू म्हणाले, हे तुला कळतंय म्हणजे तू सिद्ध झालायस. पण एक लक्षात ठेव, हे भांडे तुला सत्यासाठी वापरायचं आहे. जिथे अभिमान, गर्व, अहंकार दिसेल तिथं याचा नाद होणार नाही. तो नाद भक्तीला ओळखतो. सकाळ झाली. गणू घरी आला. अंगणात माऊलीने पुन्हा साखर घातलेली तूप भाकरी ठेवलेली होती. सीता म्हणाली, दादा आज वेगळाच दिसतोय. गणू हसला, माझ्या मातीला आज महादेवांचा मंत्र मिळालाय. त्याने चाकावर एक नवं भांड फिरवायला सुरुवात केली. त्या भांड्याच्या तळाशी त्याने बोटाने अ सारखा अर्ध गोलाकार आकृती घातला. टोकाजवळ उ म्हणजे ओळीतून वर चढणारा वक्र आणि कड्यावर म एक स्थिर बिंदू. भांड तयार होताच त्याच्या भोवती नादाची एक लाट उठली. ती नाद फक्त कानाने ऐकण्याजोगी नव्हती, ती भावना होती. जणू शांत नदीत एक धीर गंभीर मंत्र जपल्यावर जो कंपन होतो तसा. गौरी पुढे आली आणि हळूवार हंबळली. माऊलीने डोळे पुसले. सीता म्हणाली, दादा हे भांड घेऊन राज दरबारात गेलास तर आरसाच घाबरेल. गणू हसत म्हणाला, हे भांड कोणीही न घाबरावं म्हणून नाही, तर कोणी आपलं रूप विसरू नये म्हणून आहे. त्या दिवशी त्याने 3 भांडी घडवली. प्रत्येक भांड्यावर वेगवेगळ्या भक्तिभावाच्या छटा होत्या. एकात सत्य, दुसऱ्यात सेवा आणि तिसऱ्यात समर्पण. संध्याकाळी माती वाळत ठेवण्यासाठी त्याने ते देवळाच्या मागे ठेवली आणि सूर्य मावळताना त्या भांड्यांवर प्रकाश पडला. त्या सावलीमध्ये महादेवाचं त्रिशूल उमटल्यासारखं भासलं. साधू कुठं दिसत नव्हते, पण गणूच्या कानात एकच स्वर घुमत होता, जिथं नाद असतो तिथं देवाचं वास्तव्य असतं आणि जिथं स्थिरता असते तिथंच नादाला दिशा मिळते. आता पुढे राजमहालात आज एका खास प्रसंगाची तयारी होती. राजकन्या रूपाच्या विनंतीवरून राजदरबारात पहिल्यांदाच एक भक्तिमय भजन नाट्य आयोजित केलं जात होतं, कृष्णलीला. आणि त्यात सहभागी होणार होते दरबारातलेच काही युवक आणि युवती, सेवक आणि गावातून खास बोलावलेले कलाकार. हा कार्यक्रम केवळ कला म्हणून नव्हता, तर त्यात भक्ती, विनोद आणि संस्कृतीचं दर्शन घडणार होतं. पण हे नाट्य दरबारातले एका गुप्त वावटळीचं केंद्र बनणार होतं, हे कोणालाच माहिती नव्हतं. आता नाट्याची सुरुवात होते. संध्याकाळ झाली. सभागृह दिव्यांनी उजळून निघालं. मध्ये मोठा चंद्रकोरी आकाराचा रंगमंच आहे. बाजूला तंबोरे, मृदंग आणि मंजिऱ्याची सजावट आहे. पुजारींनी महालक्ष्मीचं स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. पहिल्या प्रवेशात कृष्ण बाललीला करत होते. माखन चोरी, यशोदेचे ओरडा आणि गोपिकांचं विनोदात रुसणाय. सगळे हसत होते, आनंदात होते. गणू मागच्या बाजू बसून नाट्य पाहत होता. त्याचं मन शांत पण सतर्क आहे. त्याच्याबरोबर त्याची खास भांडी होती. त्यावर महादेवाचा अहम मंत्र कोरलेला होता.
दुसऱ्या प्रवेशात कृष्ण आणि बलराम यमुना काठी रास करताना भजन म्हणतात. जेथे भक्त तिथे मी नाचतो, जेथे अहंकार तिथे मी थांबतो. त्याच वेळी महाजीराव मागच्या बाजूला एका सेवकाला खुणावतात. त्याचं डाव चालू असतं. ते नाटकाच्या वेळी दरबारात असलेल्या राजकोषाच्या चाव्यांचं बनावट नक्कल एका कपट कलाकाराकडे सुपूर्त करत असतात. हे सर्व सामान्य डोळ्यांनी दुर्लक्षित होतं, पण रंगमंचावर एक अद्भुत घटना घडते. नाट्यातली कलाकार की सत्याचा संकेत. 3 कलाकार कृष्ण, बलराम आणि सुदामा सादर करत असताना त्यातला सुदामा बनलेला युवक, जो गावातला खेळकर आणि चतुर होता, अचानक आपल्याच संवादात थेट अशी ओळ बोलून जातो. अरे बलराम, आपल्याला माखन चोरीत पकडतात, पण दरबारात काही जण सोनं नेतात आणि म्हणतात कृष्ण लिहिलाय. सभागृहात खचकन शांतता पसरते. काही क्षण सर्वांनी हास्याच्या नावावर ते स्वीकारलं, पण राणी सावित्रीबाईंनी लक्ष दिलं. सोनं नेतात हा शब्द वेगळा आहे. युवराज देवेंद्र थोडा मागे वळून पाहतो. महाजीराव थोडे तडमडतात. त्यांच्या कपाळावर घाम. सुदामा कलाकार पुन्हा बोलतो. अहो, त्या राज्याच्या मंत्रिमंडळातलेही काही जण कधी कधी रूपदर्पण फोडायला निघतात. गणूच्या लक्षात आलं, हा अभिनय नसून संकेत आहे. हास्याचा पडदा हलतो. नाटक संपल्यावर सगळे उभे राहून टाळ्या वाजवतात. राणीने कलाकारांना अभिनंदन केलं. रूपा पुढे जाऊन सुदामा बनलेल्या कलाकाराचं कौतुक करत म्हणते, तुझा विनोद खूप अर्थपूर्ण होता. त्यावर तो हसत म्हणतो, रूपात नाही, सत्यात हास्य असलं की लोकांच्या मनात घनता निर्माण होते. त्याच वेळी एक लहान दूत धावत येतो. राणीसाहेब, राजकोषाच्या दालनात एक चावी वाकडी मिळाली, पण कुलूप मूळ जागी नाहीये. राणी आणि युवराज हळूच एकमेकांकडे पाहतात. मग गणूचं भांड पुन्हा बोलतं. त्या रात्री गणूने आपल्या भांड्याला सत्यमंत्राने कोरलेला नवा भाग ठेवला होता. आरतीच्या वेळी त्याने भांड्याच्या तोंडाशी समर्पण घडवलं. त्याच्या हातातून निघालेल्या त्या नवीन भांड्याने आज पहिल्यांदाच नवा नाद दिला. श्रीम श्रीम श्रीम. माऊली म्हणाली, ही लक्ष्मीची साक्ष आहे. गौरीने हळूच नाकाने मातीचं भांड ढकललं आणि आवाळात एक मंद टाळीचा आवाज घुमला. जणू कृष्ण स्वतः पाठीमागून हसत म्हणाले, खेळ तर मीच मांडला होता, पण सत्याने बाजी नक्कीच मारलेली आहे. आता पुढच्या भागात आपण बघूया. आता गणूचा नाद आता फक्त आवाज नव्हता, तो विचार बनला होता. मातीच्या एका साध्या चाकावरून निघालेला त्याचा प्रवास आता भक्तीच्या झऱ्याशी पोहोचला होता. राजदरबारातल्या कृष्णलीलेतून सत्य उघड झालं होतं, पण अजून सत्याची साखळी संपूर्णपणे स्पष्ट व्हायची बाकी होती. गणू त्या रात्री गाभाऱ्यात बसला होता. हातात पाण्याची वाटी, डोक्यावर विचारांची सावली. माऊलीने विचारलं, काय रे गणू, आज भांडे नाही फिरवलंस? तो हसून म्हणाला, आई, आज मी फक्त एक भांड नाही, 4 भांडी तयार करणार आहे. सीतेच्या डोळ्यात कुतूहल. 4? गणू म्हणाला, सत्य, भक्ती, श्रम आणि क्षमा हे 4 नाद आहेत, आणि जर ते 4 वेगळ्या भांड्यात घडवले तर रूप दर्पणच जाळ भेदून जाईल. म्हणून त्या रात्रीच त्याने चाक चालवलं. हातांनी वेगवेगळ्या मातीच्या रचना घडवल्या. प्रत्येक भांड्याला एक वेगळी ओळख दिली. 1. सत्याचं भांड, तळाशी सरळ रेष, टोकदार कड आणि नाद होता ओम सत्याय नमः. 2. भक्तीचं भांड, गोलसर, ओठांजवळ कमळाचा आकार आणि नाद होता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 3. श्रमाचं भांड, खरडपट्टीसारखा पोत, पाण्याच्या ओघासारखी तळहात रेषा आणि नाद होता ओम क्लीम कार्यसिद्धी स्वाहा. आता 4 म्हणजे क्षमेचं भांड, कडांना सौम्य वळण, तळाशी बिंदूसारखा आकार, नाद होता ओम क्षमाय नमः. प्रत्येक भांड हातात घेताच एक वेगळी भावना जणू हृदयात उतरू लागली. माऊलीने 4ही भांड्यात ओवाळलं आणि म्हणाली, या भांड्यांचा नाद आता दरबारात गुंजवायला हवा. दुसऱ्या दिवशी आता गणूने 4ही भांडी मोठ्या भक्तिभावाने घेऊन राज दरबारात प्रवेश केला. राणी, युवराज आणि राणी माताही उपस्थित होत्या. महाजीराव मात्र पुन्हा एक कट पांघरून हसत बसले होते. गणूने नतमस्तक होऊन नम्रपणे सांगितलं, माझं भांड फक्त गात नाही, ते शिकवतं. आज मी 4 भांडी आणली आहेत. प्रत्येकात एक तत्व आहे आणि तत्व रूपदर्पण समोर ठेवून आपण आपल्या मनातलं प्रतिबिंब पाहू शकतो. रूपदर्पणाच्या समोर पहिले सत्याचं भांड ठेवण्यात आलं. आरशात एक हलकी उजळ लाट उमटली आणि आरशाच्या कडांवरून काळी सावली मागे सरकली. सर्वजण आश्चर्यचकित झाले. दुसरं भक्तीचं भांड ठेवण्यात आलं. आरशात कमळ फुलताना दिसलं. काही वृद्ध बायांनी डोळे पुसले. हे भांड तर आरतीसारखं वाटतंय. तिसरं श्रमाचं भांड, जेवढं खरडपट्टी दिसत होतं तेवढंच आरशात त्याचं प्रतिबिंब मोलकर्णीच्या हातातलं तेज दाखवत होतं. राणी मातेला आठवलं,
हेच तेज माझ्या आईच्या कपाळावर असायचं. चौथं आणि शेवटचं क्षमाचं भांड. आता आरशात त्याचं प्रतिबिंब दिसलं नाही. काही जण काहीच घडलं नाही. माजीराव हसत म्हणाले, हे बघा, हे भांड तर मुका आहे. पण गणू म्हणाला, क्षमेला आवाज नसतो, पण ज्याचं मन शुद्ध असतं त्याला तिचा नाद कानाशिवाय ऐकू येतो. त्या क्षणी आरशाच्या कडांवर एक मंद थरथर झाली आणि मग एक विलोभनीय दृश्य दिसलं आणि घडलं. रूपदर्पणाच्या मध्यभागी 4 लहान लहान प्रतिबिंब चमकली. सत्य, भक्ती, क्षम आणि क्षमा. आणि त्या चारही प्रतिबिंबांतून एका पवित्र किरणाचा स्रोत आरशातून बाहेर पडला. सभागृह थबकलं. युवराज म्हणाले, हा नाद आरशाच्या मोहजालाला पार करतो. राणी म्हणाली, हे भांडे आपल्याला आरशाकडे पाहण्याऐवजी आत डोकवायला लावतं. आता महाजीराव आता अस्वस्थ झाले. ते म्हणाले, हे सगळं अभिनय आहे. एक भांड काय आरशाच्या तडाला कारणीभूत ठरेल का? गणू शांतपणे म्हणाला, भांड्याला नाही पण अहंकाराला आरशाचा तडा लागतो. आणि सगळ्या दरबारात शांतता पसरली. त्याचवेळी एक सेवक धावत येतो. राजा हो, राजकोषातून गेलेलं दुसरं सोनंही महाजीरावांच्या खास कपाटातून सापडलंय. गणू शांत पण त्याचा क्षमाचा भांड हा त्यावेळी थोडासा थरथरल्याच्या नादात म्हणत होते, क्षमा विनायकाय नमः. रूपा पुढे येते आणि ती म्हणते, हे भांडे याचं रूप नाही, पण हे आपल्याला पुन्हा एकदा आपण होण्याची संधी देत आहे. त्या रात्री माऊलीने ओट्यावर 4ही भांडी ओवाळली. सीताने भिंतीवर लिहिलं, सत्य, भक्ती, श्रम आणि क्षमा. हे माणसाचं खरं सौंदर्य आहे. गौरी हळूच उभी राहून त्या 4ही भांड्यांभोवती एक चक्कर मारते, जणू म्हणते सत्य गातय. आता पुढचं सत्य उलगडू द्या. आता सत्य, भक्ती, क्षम आणि क्षमा या 4ही भांड्यांच्या नादाने रूपदर्पणाच्या आरशात पहिल्यांदाच भय कमी झालं होतं. पण महालात शांतता नव्हती. ती होती निव्वळ थांबलेली कुजबूज, जी कधी वादळात बदलू शकत होती. महाजीराव राजकोषाच्या चाव्यांच्या चोरीत अडकले होते, पण त्यांची नजर अजूनही भांड्यावर होती. त्यांनी त्यांच्या खास माणसांना रात्री दरबाराच्या मागच्या दरवाजातून पाठवलं. उद्देश एकच होता, गणूची भांडी गायब करायची. त्याच रात्री वेळाल गावात पाऊस पडला आणि आकाशात वीज चमकत होती. चंद्र ढगानाड लपला होता आणि मातीने आपला ओलसर सुगंध आभाळात पसरवला होता. गणू त्या रात्री आपल्या 4ही भांड्यांना देवळात ठेवून आला होता, साक्षी म्हणून, सुरक्षेसाठी. आणि माऊलीने विचारलं, घरात का नाही ठेवलंस? तो म्हणाला, देवाच्या घरात जपलेली माती देवालाच सांभाळायची आहे. आता राजदरबाराच्या मागच्या बाजूच्या तटांवरून 2 गडद आकृत्या आत शिरल्या. त्यांच्याजवळ काळ्या कपड्यात गुंडाळलेली पेटी होती. त्यात होती एक नकली भांडी आणि फोडण्यासाठीची लाकडी सोंगडी आणि काही गुंतागुंतीची यंत्रणाही. ते दोघं सावकाश देवळाजवळ गेले. त्यांनी भांड्यावर हात ठेवताच त्यातला एक नाद जरा थांबला. दुसरं भांड थोडं थरथरलं आणि मग अचानक देवळातल्या तुळशीच्या गाभाऱ्यातून एक निळसर छाया बाहेर आली. छाया संत होती, पण तिचा दरारा प्रचंड होता. तिचं स्वरूप अस्पष्ट होतं, पण एक रूप स्पष्ट होतं. माता काली. तिच्या डोळ्यात रौद्रतेचा गडद प्रकाश होता आणि तिच्या हातात तलवार नव्हती, पण एक राखी ओसाड छाया होती, जिच्या संपर्काने मनाची घाण बाहेर येत होती. त्या चोरट्यांनी भांडी उचलायचा प्रयत्न खूप केला आणि तेवढ्यात त्यांना भांडी नव्हे तर त्यांचं स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागलं. चोरी, कपट, लोभ, असत्य या भावनांचे चेहरे त्यांच्या हातातल्या भांड्यांच्या पृष्ठभागावर उमटू लागले. एका चोराने ओरडून हात झटकला, हे भांड नाही, हे माझं पाप आहे. दुसऱ्यानं पळण्याचा प्रयत्न केला, पण पाय मातीला चिकटले. माता कालीच्या छायेनं दोघांवर नजर टाकली आणि फक्त एक श्वास घेतला. तेवढ्याच राजमहालातल्या दालनात रूपदर्पण स्वतः थरथरला आणि त्याच्या कडांवर जळजळीत काळसर छटा उमटली आणि अचानक त्यात एक झपाटलेला प्रकाश जणू स्वतः देवीच्या नजरेनं प्रतिबिंब झालं. राणी उठली. ही दृश्य लागले. आरशावर देवीचं रौद्र रूप उमटलंय. त्याच वेळी गावात देवळात कोसळलेला वीजकंप एकदाच भांड्यावर पडतो, पण भांडी फोडली जात नाही. त्याऐवजी त्यातून एकच नाद घुमतो, ओम कालिकाय नमः. सत्य ही तेज आहे. आता गणू झोपेतून थरथरत उठतो. त्याच्या कपाळावर घाम फुटतो. त्याला स्वप्नात माता कालीने केवळ एक वाक्य सांगितलेलं असतं, भक्ती जपली नाही तर भांडे नाद सोडेल, पण अन्याय पाहिला नाही तर मी स्वतः नाद करील. आणि सकाळी गणू, माऊली आणि सीता देवळाकडे धावत जातात. पाहतात 2 चोर रडत रडत तुळशीच्या पुढे बसलेले होते. ते हात जोडून म्हणतात, आम्हाला माफ करा, आमचं मनच फसवं होतं. या भांड्यांनी आमचं खरं रूप दाखवलं. गणू पुढे जातो आणि भांड्यावर हात ठेवतो. तो काहीच बोलत नाही, पण भांड्यातून जो नाद येतो तो स्पष्ट असतो, क्षमाया प्रकाशा. आता दुसऱ्या दिवशी दरबारात ही घटना सांगितली जाते. राणी स्वतः उठून सांगते, मला विश्वास बसत नाही.
पण या भांड्यांनी रात्रीच्या अंधारात जे उघडलं ते केवळ चमत्कार नव्हता, तो न्याय होता. राजवैद्य म्हणतात, माता काली कोणत्याही रूपात प्रकट होऊ शकते. भक्तीच्या वस्तूंमध्ये जर श्रद्धा असेल तर त्या देवीचं रूप बनतात. महाजीराव शांत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती होती. गणूच्या मातीच्या नादाने त्यांच्या रक्षणाचा बुरखा आता फाटू लागला होता. आणि त्या रात्री माऊलीने चारही भांडी नव्या दोरीने बांधून देवळाच्या झाडाला अर्पण केलं. सीताने भिंतीवर लिहिलं, जिथे भक्तीची सावली असते तिथे अंधार कधीच थांबत नाही. गौरीने शांतपणे अंगणात फिरताना शेवटी मान वर केली आणि आकाशात वीज चमकताच एक नाद घुमला, सत्य जागा आहे. म्हणून राजदरबारात गूढता वाढतच होती. आरशावर उमटलेल्या काळ्या सावल्यांनी राजघराण्याच्या हृदयात भीतीचा ठसाच उमटला होता. आणि राणी सावित्रीबाईच्या आदेशावरून आणि राजवैद्यांच्या सल्ल्यावरून अखेर युवराज देवेंद्र यांनी निर्णय घेतला, खुला दरबार भरवायचा. त्यांची घोषणा गावोगाव पोहोचली. राजगडावर खुला दरबार भरवण्यात येणार आहे, जिथे जनतेला आपली बाजू मांडता येईल, जिथे सत्याच्या नादाला कुठलीही भिंत अडवणार नाही. राजगडाच्या भव्य पटांगणात आज मोठा मंडप उभारण्यात आला होता. खाली दगडी फरशा, वर छत्र्यांची सावली आणि मध्यभागी एक खास मंच, तिथे गणू आणि त्याची सत्य भांडी ठेवण्यात आलेली होती. गणू साध्या धोतरात, कपाळावर चंदन आणि डोळ्यात श्रद्धेचा उजेड घेऊन उभा होता. त्याच्या मागे माऊली आणि सीता, सभोवती हजारो लोक, काहींनी डोक्यावर फडके, काहींनी ओढण्या, काही वृद्ध, काही तरुण. सगळ्यांचे डोळे एकाच प्रश्नाने भरलेले होते, सत्य खरंच बोलतं का? राणी, युवराज आणि राजवैद्य एकाच रांगेत बसले होते, पण महाजीराव मागे सावध नजर टाकत सावध शब्द जपून होते. गणू पुढे आला. त्याने हात जोडले आणि आवाज साधा पण खोल होता. राजसत्ता ही फक्त सिंहासनावरून चालत नाही, ती मातीच्या भांड्यातूनही चालते. माझं नाव गणू, माझ्या हाताला मातीची गंध आहे आणि त्या मातीनेच मला आज इथं उभं केलंय. माझं भांड बोलतं आणि कसं बोलतं याचा मी तांत्रिक पुरावा देऊ शकत नाही, पण एक सांगू शकतो, जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा माती नाद करते, जेव्हा हात सेवा करतो तेव्हा भांड्यात भक्ती भरते, जेव्हा मन कपट करतं तेव्हा भांड गप्प बसतं. त्याने चारही भांडी पुढे ठेवली, एक एक करत लोकांपुढे घेऊन गेला. सत्याचं भांड, हे भांड तडाख्यात फुटणार नाही, पण खोटं ऐकू लागलं की त्याचा नाद थांबतो. भक्तीचं भांड, हे भांड देवळासारखं आहे, त्यात कोणीही डोकावलं तर त्याच्या मनाचं रूप दिसतंय. श्रमाचं भांड, हे खरडपट्टी आहे, पण यातून जे नाद येतो तो तुपापेक्षा जास्त उबदार असतो. आणि क्षमाचं भांड, हे सांगत नाही पण शिकवतं. कोणी चुकलं तरी त्या चुकीला आलिंगन द्यावं. लोक टक लावून पाहत होते, काहींच्या ओठांवर हसू, काहींच्या डोळ्यात पाणी होतं. गणूने मग एक भांड उचललं आणि समोरच्या आरशासमोर ठेवलं. मनाचं आरसं पाणी, आणि हा आरसा रूपदर्पण नव्हता, हे गणूने तयार केलेलं नवं भांड होतं, ज्यावर त्याने महादेवाच्या कृपेनं आणि माता कालीच्या संकेतांनी 3 मंत्र कोरले होते, सत्य, शिव, सुंदर. लोक एका मागोमाग उभी राहिली. पहिल्या बाईंनी डोक्यावरून पदर ओढून भांड्यात डोकावलं. त्याचा चेहरा भांड्याच्या आत चमकला आणि त्या हळूच म्हणाल्या, हे मीच आहे, पण जसं मी लोकांसमोर असते तसंच. दुसरा तरुण डोकावला. त्याला एकदम काजळी दिसली. तो गोंधळला. गणू म्हणाला, काजळी आत आहे, चेहऱ्यावर नाही, तिला स्वच्छ कर, तुला स्वच्छ दर्शन मिळेल. एका गरीबाने डोकावलं आणि तो रडला, माझ्या मनात जे शिल्लक आहे ते फक्त माझ्या लेकराचं सुख आहे. अशी एकामागून एक मनांची ओळ आणि प्रत्येकाच्या मनातलं प्रतिबिंब त्या भांड्यात स्पष्ट आणि प्रकट होऊ लागलं. सगळ्यांनी आग्रह केला, महाजीराव तुम्ही सुद्धा आता पहा. आता त्यांनी तोंड वाकडे केलं, पण उठले, भांड्यासमोर गेले, डोकावले आणि थबकले. त्यांचा चेहरा सावध झाला, ओठ थरथरले. गणूने काहीच बोललं नाही. माऊलीने दूर डोळे मिटले. सीतेने फक्त इतकं म्हटलं. भीतीचं प्रतिबिंब कोणाला दिसायला लागलं की त्याचा अहंकार खचतो. महाजीराव मागे आले आणि काही न बोलता खाली बसले. युवराज देवेंद्र उठले आणि म्हणाले, ही साक्ष केवळ गणूची नाही, ही साक्ष आपल्या समाजाची आहे. हे भांडे जसं मन दाखवतं तसं आपलं राज्य पण आता आरसपाणी होणार आहे. आणि जे चुकीचं असेल ते ओळखलं जाईल, जे सत्य असेल त्याला नाद दिला जाईल. लोकांनी एकच गजर केला, जय सत्य, जय भक्ती, जय गणुकुमार. त्या रात्री माऊलीने चारही भांडे पुन्हा पाण्याने धुतली आणि अंगणात ठेवली. गौरीने त्यावर डोकं टेकवलं आणि शांतपणे हंबळली. जणू म्हणाले, आता सत्याचं पाणी भिंतीवरून जनतेपर्यंत आलंय, पुढे काय? आता खूप छान. तर आता पुढे राजगडाच्या इतिहासात पहिल्यांदाच मातीचं भांड राजमहालाच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर अर्पण केलं गेलं. हे भांड दुसऱ्या कुणाचं नव्हे तर गणूचंच होतं. पण हे भांड सामान्य नव्हतं. याला उंबरचा घंटी असं नाव देण्यात आलं होतं. युवराज देवेंद्र यांनी दरबारात जाहीर केलं, या भांड्यात दररोज सकाळी मंदिरातल्या घंटेचा नाद भरला जाईल.
आणि जेव्हा हे भांड त्या नादाने थरथरेल तेव्हा दरबाराची दारे भक्तीला उघडली जातील, अभिमानाला नव्हे. मग हे भांड एकदम वेगळं होतं. त्याच्या कडांवर हलक्या वळणांतून ओमचा आकार बनवलेला होता. आत एक छोटंसं झकार्त घंटेचं पदक लावलेलं होतं आणि भांड्याच्या तळाशी कोरलेली होती 3 चिन्ह: कमळ भक्तीचं प्रतीक, शंख जागृतीचं प्रतीक, त्रिशूल संरक्षणाचं प्रतीक. गणूने हे भांड राजवाड्याच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूच्या उंबरठ्यावर स्वतः ठेवून दिलं. त्याच्या भोवती तांदळाचा कोरडा रेखाचित्र काढून त्यावर गुलाबाचे एक पान ठेवण्यात आलं. राणी सावित्रीबाईने त्या भांड्यावर ओवाळणी अर्पण केली आणि म्हणाली, हे भांड दररोज आपल्याला आठवण करून देईल की राजसत्तेच्या दारात आधी भक्तीची पायरी असते. सकाळी पहाटे महालक्ष्मीच्या देवळात पुजारींनी आरतीची घंटा वाजवली. गणूने स्वतः त्या नादाच्या सानिध्यात उभं राहून एका मातीच्या घंटीनं आपला उंबरठा घंटी भांड हलकासं वाजवलं. त्या क्षणी राजमहालाच्या दरवाजातून एक गूढ झंकार दरबारात पसरली. रूपदर्पण, जो आता केवळ एक सावध आरसा राहिला होता, त्याच्या कडांवरून हलकं उजळ शीर्षक उमटलं, भक्तिरूप तेजस्विनी. मग कुणी काही बोललं नाही, पण सभागृहात भांड्यांच्या घंटीचा नाद संपूर्ण दिवसभर लोकांच्या मनात घुमत राहिला. प्रत्येक दिवशी सकाळी ठरवलेल्या वेळेला गणू आणि त्यांचा एक सेवक उंबरठा घंटी भांड वाजवायचे. त्या नादाने काय होतं, दरबारात गरजूंना प्राधान्य दिलं जायचं, राजवैद्यांचा सल्ला घ्यायचा आणि क्रम प्रानिध्यात होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, महाजीराव आता त्या नादाच्या वेळी उठून उभे राहू लागले आणि ते त्यांची नक्कीच चूक होती ते त्यांनाच कळत होतं. माऊली घरी हास्य करत म्हणायची, आता देवाची घंटा जरी गणूच्या भांड्यात वाजली तरी ती सर्व राजघराण्याच्या मनात ऐकू येते. एकदा तर दरबारात एक मागणी आली, गणू अशा भांड्यांची अनेक प्रती तयार कर, आम्ही ते आपल्या गावांच्या मुख्य वेशीवर ठेवू. गणू म्हणाला, मी भांडी म्हणू शकतो, पण भक्तीचा नाद तुम्ही भरावा लागेल, कारण हे भांड वाजत नाही, ते वाजवलं जातं आणि वाजवताना त्यात भक्ती हवी, गर्व नव्हे. एका दिवशी सकाळी उंबरठा घंटी वाजवल्यानंतर रूपदर्पणाच्या कडांवर काळं सावट पूर्णपणे विरघळलं. आरशात आता एक प्रतिबिंब दिसलं, गणूचं भांड आणि त्याच्या मागे उभा गणू, डोकं झुकून. राणींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. राजा हो, हेच आमचं खरं आरसपाणी आहे. आणि त्या रात्री गणूने चाकं थांबवलं आणि तो शांतपणे आसनावर बसला आणि डोळे मिटून फक्त ऐकत राहिला. उंबरठा घंटीचा नाद, मंद नाद, आणि ज्याने राजगडात भक्तीचं दार उघडलं होतं. गौरी हळूहळू त्याच्याजवळ आली. तिने थोडंसं हंबळून मान हलवली आणि त्या नादाशी एकरूप झाली. आता जेव्हा मातीच्या भांड्याचा नाद राजगडाच्या भिंतीतून दररोज झंकारू लागतो, तेव्हा कुणीतरी मनाने लीन होतं, तर कुणी मनात चिडचिड वाढवतं. भक्तीचा जरा जणू कधी कधी कुणाच्या अहंकारासाठी अडथळा ठरतो, हे मात्र निश्चित. आणि याच अहंकारात जन्म झाला महाजीरावांच्या शेवटच्या कटाचा. आता रात्रीच्या अंधारात महाजीराव त्यांच्या खास विश्वासू कारकुनांबरोबर जुंभारात सावलीत बसले होते. समोर टेबलावर रूपदर्पणचं रेखाचित्र असलेली पट्टी पसरवलेली. हे आरसाच आता आपल्यासाठी धोक्याचा बनलाय. महाजीराव कुजबुजले, जोपर्यंत तो दरबारात आहे तोपर्यंत लोकांचं लक्ष माझ्या चुका शोधण्यात राहील. त्यांनी एक धारदार प्रस्ताव ठेवला, रूपदर्पण फोडायचा आणि तो तुटल्यावर आरोप ठेवायचा. गणूचं भांड तडकलं आणि त्याच्या नादानं आरसा फुटला. ही योजना इतकी चतुर होती की सत्य नसेल तरीही आरोपाच्या जाळ्यात गणू अडकणारच. म्हणून दुसऱ्याच दिवशी राजमहालाच्या आतल्या गुप्त कोथळीत महाजीरावांचा विश्वासू राघोबा एका चादरीच्या आडून रूपदर्पण जवळ गेला आणि हातात लोखंडी अणकुचीदार सोंगडी, आणि त्याने एक थरथरती सुस्कारा टाकले आणि आरशाच्या तळावर आपला हात टेकवला. पण आता त्याच्या हाताच्या थरथरीसोबत आरशाच्या कडांवर काळसर वलय फिरू लागलं आणि त्याच्यासमोर आरशात दिसू लागलं त्याचं स्वतःचं पापाचं प्रतिबिंब. एक गरीब शेतकऱ्याला अन्न वाटपात लुबाडणं, एका विधवेवर केलेली थट्टा आणि गणूचं भांड चोरून नेण्याचा अपयशी प्रयत्न. राघोबा ओरडला, हा आरसा मला बोलवतोय. त्याने पटकन सोंगळी फेकून दिली आणि मागे पळत सुटला. आता सकाळी दरबारात हाक लागली. रूपदर्पणाच्या कडांवर जळजळीत रेषा उमटल्या आहेत आणि त्याच्या तळाशी कोणीतरी खरवडल्याचे चिन्ह सापडलेत. युवराज, राणी, राजवैद्य आणि सगळे अधिकारी दरबारात धावत आले. गणूचे भांडे त्या दिवशी दरबाराच्या उंबरठ्यावर शांत होती, पण सभागृहात मात्र वादळ उसळलं होतं. महाजीराव लगेच पुढे आले. हे बघा, हाच तो क्षण आहे जिथं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. गणूच्या भांड्यांच्या नादाने हा आरसा फुटतोय. त्यांनी सभागृहात ठामपणे ओरडून सांगितलं, ही भक्ती नव्हे, ही योजना आहे. एक सामान्य कुंभार दरबारावर प्रभुत्व मिळवतोय. आता गणू शांतपणे पुढे आला. त्याच्या हातात भक्तीचं भांड आहे. तो म्हणाला, मी काहीच तोडलं नाही, मी फक्त भक्तीचा नाद केलाय.
पण आरसा जर फुटतोय तर त्यात कोणाचं पाप आहे ते बघा, माझं नाही. गणूने मनात आरसा पाणी भांड आरशासमोर ठेवलं आणि मग रूपदर्पणाच्या तळाशी जळजळीत रेषांमधून एक आकृती उमटली. महाजीरावांचा चेहरा, पण त्यावर लोभ, गर्व, कपट आणि असहाय्यतेची छटा होती. त्यांच्या डोळ्यातून आसव नाही, पण भीती थेट पापणीवर स्पष्ट दिसली. सगळं सभागृह स्तब्ध झालं. कोणी बोललं नाही. राणी सावित्रीबाईंनी डोळे मिटले आणि म्हणाल्या, हा आरसा आज खोटं नाही दाखवत, तो अंतर्मनाचं उघडं प्रतिबिंब दाखवतोय. महाजीराव क्षणभर काही बोलू शकले नाही. ते हळूहळू पुढे आले, आरशासमोर उभे राहिले आणि शेवटी डोळे मिटून शांत आवाजात म्हणाले, माझ्या मनानेच मला हरवलं. गणू, तुझ्या मातीच्या भांड्याने जे दाखवलं ते देवाचं न्याय होतं. महाजीरावांना दरबाराने गुन्हे कबूल केल्याबद्दल शिक्षा केली, पण त्यांच्या पदरात एक गोष्ट मात्र होती. त्यांनी शेवटी सत्य स्वीकारलं. गणूने त्यांच्या पुढे वाकून नमस्कार केला. तुमचं स्वीकारणं हेच खऱ्या शुद्धीकरणाचं भांड आहे. त्या रात्री माऊलीने भिंतीवर एक नवीन वाक्य लिहिलं, जेव्हा आरसा खोटं दाखवू लागतो तेव्हा मन थांबतं, पण जेव्हा आरसा सत्य दाखवतो तेव्हा मन स्वतःला पाहायला शिकतं. गौरी शांत होती, पण तिच्या हंबरण्याचा स्वर जरा वेगळा होता. जणू ती म्हणत होती, हे भांड आता फोडणार नाही, ते मन जोडणार आहे. म्हणून लक्षात घ्या, राजगडाच्या राजसभेत आता भीती नव्हती, एक खोल शांतता होती. ती शांतता काही संपल्यामुळे नव्हती, तर काहीतरी अखेरच्या टप्प्यावर पोहोचतंय ही जाणीव प्रत्येकाच्या मनात होती. महाजीरावांनी आपलं पाप मान्य केल्यावरही सभागृह अजूनही रूपदर्पणाच्या एका प्रश्नाने सतावलं जात होतं. हा आरसा आता तुटणार तरी कधी, किंवा यातली मोहिनी कधी पूर्णपणे संपेल? म्हणून गणू त्या दिवशी गाभाऱ्यात बसून विचार करत होता. चारही भांड्यांचं रूप त्यांच्या समोर होतं. सत्य, भक्ती, श्रम आणि क्षमा हे सगळे नाद वेगवेगळ्या वेळेस ऐकले गेले होते, अनुभवले गेले होते. पण आज त्याला वाटत होतं, हे चार नाद एकत्र वाजले तरच शाप भंगेल. त्याने डोळे मिटले. त्याच्या मनात त्या रात्री मंदिराच्या घंटा, गौरीचं हंबरणं, माऊलीची प्रार्थना, सीतेचं हसू आणि महाजीरावांचं पश्चाताप हे सगळे एकाच वेळी हलकं पाजरतं होतं. आणि राजवैद्य आणि युवराज देवेंद्र यांच्या सल्ल्याने एक विशेष प्रायश्चित्त सभासत्र भरवण्यात ठरवलं गेलं. जागा राजसभेचं मध्यवर्ती पटांगण. उपस्थितीत कोण कोण होतं तर सर्व दरबारी, गावकरी, सेवक, साधू, पुजारी, वृद्ध स्त्रिया आणि गणूच्या मातीला ओळखणारे गावकरी. केंद्रबिंदू चारही भांड्यांचा एकत्र नाद. आता नादाची तयारी सुरू झाली. गणूने प्रत्येक भांड एका दिशेला ठेवलं. पूर्वेला सत्याचं भांड, पश्चिमेला भक्तीचं भांड, उत्तरेला क्षमाचं भांड आणि दक्षिणेला क्षमेचं भांड. मध्यभागी रूपदर्पण. अजूनही त्याच्या कडांवर राखीव वळण आणि त्याच्या हृदयात एक अर्धवट सावली होती. गणूने दोन्ही हात उचलले आणि हळुवारपणे भांड्यांच्या कडांवर ओंजळीने तुळशीचं पाणी टाकलं. त्या क्षणी एक मंद आवाज गुंजला. प्रत्येक भांड्याचा नाद एक एक करून सुरू झाला. सत्य, भक्ती, श्रम आणि क्षमा. पण यावेळी हे नाद स्वतंत्र नव्हते. ते नाद एकमेकात मिसळले आणि जरूर एक दिव्य नाद तयार झाला. ओम सत्य भक्ती क्षम क्षमाय नमः. रूपदर्पणाचा आता शेवट होणार होता. तेवढ्यात रूपदर्पणाचा आरसा थरथरू लागला. त्याच्या तळाशी आधी एक लकीर उमटली, मग दुसरी, मग पूर्ण आरशावरून जणू लहरी येऊ लागल्या. अचानक एक तेजस्वी ज्योत आरशातून बाहेर आला. त्या ज्योतात कोणीच प्रतिबिंब नव्हतं. होतं फक्त शुद्ध तेज. कोणीतरी कुजबुजलं, हे सत्याचं मूळ रूप आहे. त्या ज्योतांना आरशाला कवटाळलं आणि तो आरसा न फुटता हळूहळू पारदर्शक होत गेला. अदृश्य, शांत, मोहरलेला. शाप संपला. आता सभागृहात टाळ्यांचा गजर नाही झाला, हसणंही नव्हतं. फक्त डोळे ओले होते, हात जोडले गेले होते आणि प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, आपलं मन सुद्धा असंच पारदर्शक व्हावं. राजकन्या रूपा शांतपणे उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. राणी सावित्रीबाईने तिला मिठी मारली. युवराज म्हणाले, आज राजगडावर खरा सूर्योदय उगवलाय. गणूने आपल्या चारही भांड्यांसमोर वाकून हात जोडले. माऊलीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. रे बाळा, तुला मातीने मोठं केलं, पण तू मातीला देव केलास. गौरी त्या दिवशी एकदम मोकळं हंबळली. तिचा आवाज जणू कधी नव्हता इतका खोल, भावुक आणि शांत होता. आता सीताने दाराच्या चौकटीत बसून भिंतीवर लिहिलं, जेव्हा सत्य, भक्ती, श्रम आणि क्षमा एकत्र होतात तेव्हा कोणताही शाप, कोणतीही मोहिनी आणि कोणताही अंधार टिकत नाही. एवढं मात्र खरं आहे. म्हणून राजगडावर रूपदर्पणाची मोहिनी संपल्यानंतर जणू आकाशही थोडं अधिक शुभ्र वाटू लागलं होतं. हवा मधुर झाली. लोकांच्या नजरा सौम्य झाल्या आणि दरबारातला गंभीरपणा भक्तीच्या प्रकाशात विरघळून गेला. गणूच्या हातून बनलेल्या भांड्यांनी आता केवळ शाप तोडला नाही, तर नव्या युगाची सुरुवात केली. त्या रात्री जेव्हा शाप पूर्णपणे विरघळला, गावाचा विजेचा एकही जोत न लागता आकाशात चमकणारा चंद्र उगवला होता.
गणू आणि माऊली गाभाऱ्यात सत्याचं भांड देवापुढे ठेवत असतानाच अंगणातूनच एक आवाज आला. गौरी हंबळली, पण या वेळेचा स्वर नेहमीसारखा नव्हता. तो अधिक खोल, भावूक आणि सजीव होता. सीता ओरडत आली, दादा, गौरीला वासरू झालंय. गणू आणि माऊली धावत गेले. अंगणात पसरलेली गूढ शांतता अचानक उत्सवात बदलली. गौरीच्या पायाजवळ एक चिमुकलं गाईचं बाळ होतं. गणूच्या डोळ्यात पाणी आलं. माऊलीच्या ओठांवर आश्वस्त हसू आला. सीता म्हणाली, हे तर लक्ष्मीचं पहिलं पाऊल नाही का रे? माऊलीने आकाशाकडे पाहत हळूच कुजबुजलं, धन्य ती माता लक्ष्मी, जिने मातीच्या गायीच्या पायांनीच आपली साक्ष दिली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी युवराज देवेंद्र आणि राजकन्या रूपा गणूच्या घरी आले. त्याच्यासोबत 2 महत्वाचे दरबारी होते. सगळे थबकले. माऊलीने पटकन अंगावर पदर घेतला आणि युवराज पुढे आले आणि नम्रपणे म्हणाले, सीता, तुला दरबारातर्फे शिष्यवृत्ती मिळणार आहे. तू जशी भक्तीची तशी बुद्धीची पण असशील आणि याचा विश्वास आम्हाला आहे. सीतेचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने भरले. गणू काही बोलू शकला नाही. तो फक्त हात जोडून उभा राहिला. माऊली म्हणाली, देवा, तू आमच्या चुलीतून सुवर्ण भाकर घडवतोयस. आता त्याच आठवड्यात राजदरबारात एक नवीन आदेश निघाला. वेल्हाळ गावात माती उत्सव हा महोत्सव भरवण्यात यावा आणि त्या महोत्सवाचं नाव ठेवलं गेलं भांड्यांचा नाद, भक्तीचा संवाद. गावभर झेंडूंच्या माळा, रांगोळ्या, छोट्या छोट्या मुलांनी बनवलेली मातीची खेळणी आणि भिंतीवर लिहिलेली वाक्य. माती गाते मग जागते, सत्य पाणी घालतं की नाद वाजतो, आणि भांड्याचं बोलणं हे माणसाचं साज आहे आणि सत्य आहे. गणूचा चाक एका खास मंचावर ठेवण्यात आला. गावातल्या लहान मुलांना त्यांच्याकडून माती फिरवण्याचा अनुभव दिला जात होता. राजदरबाराने गणूच्या हस्ते भांड्यांची प्रदर्शनी उद्घाटन करून त्याला माती विद्या सन्मान प्रदान केला. गणूने हात जोडले. त्याने काहीच मोठं भाषण केलं नाही. फक्त एवढंच म्हणलं, माझ्या मातीने बोलायला शिकवलं, मी फक्त ऐकायला शिकलो. शेवटी नक्कीच त्या रात्री सगळं गाव झोपलेलं होतं. गणू अंगणात बसून चाकावर हात फिरवत होता. माऊली आली. तिच्या हातात एक उरलेला भाकराचा तुकडा आणि तुपाची वाटी होती. ती हसत म्हणाली, हे बघ रे गण्या, भाकर आता फक्त 2 तुकड्यात नाही राहिली, ती आता संपूर्ण गावाची झाली आहे. गौरीने हळूवार शेपूट हलवली. वासरू तिच्या कुशीत निजलेलं होतं. सीता एका कोपऱ्यात बसून अभ्यास करत होती आणि गणू तो शांतपणे आपली माती वळवत होता, भांड्याला हात फिरवत होता. जणू म्हणत होता, देवा, अजून नाद बाकी आहे, हे लक्षात घ्या. वेल्हाळ गावात आता केवळ एक गाव नव्हतं, ते श्रद्धेचं, भक्तीचं आणि सत्याचं मंदिर झालं होतं. गणूचा मातीचा चाक आता एक जागृत केंद्र बनला होता. कोणी तिथं येऊन फक्त भांडं घडवायचं नाही, तर स्वतःचं मन घडवायला शिकायचं. आणि पण या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी दडलेलं होतं, एक अदृश्य रहस्य, आणि ते शेवटी उलगडलं. गावात भांड्यांच्या नादाच्या शेवटच्या दिवशी गणू एक दिवस चाकावर माती फिरवत होता. गौरी तिच्या वासरासोबत अंगणात बसली होती. तेवढा त्या वासरानं हलकासा आवाज केला आणि गौरीनं डोकं वर करून जणू काहीतरी म्हटलं. सर्व काही पूर्ण झालंय. गणू चक्रावला. गौरीची नजर ते त्याच्या डोळ्यात होती, गंभीर, समजूतदार आणि ओलसर. त्या नजरेत जे काही होतं ते साधं प्राण्यांचं नव्हतं. माऊली धावत आली. गण्या, ही गाय बोलते का रे? गणू फक्त म्हणाला, आई, ही लक्ष्मीचं रूप आहे. इतके दिवस ती आपल्याला शब्दांशिवाय समजावत होती. तेव्हा संध्याकाळी गावात तोच पिंपळाखाली बसणारा साधू पुन्हा दिसला. पण यावेळेस त्याच्या गांगणाभोवती एक चमक होती. त्याचं शरीर धवल, पण डोळ्यात गंगा वाहणारी शांती होती. गणू, माऊली, सीता आणि संपूर्ण गावकऱ्यांनी त्याच्यासमोर वाकून नमस्कार केला. ते हसले आणि म्हणाले, मी इथं माती पाहायला आलो होतो, पण मातीच्या आत देव सापडेल असं वाटलं नव्हतं. राणी, युवराज, राणीमाता, महाजीराव सुद्धा तिथं आले. साधू पुढे म्हणाले, मी विष्णूचा अंश आहे, पण आजवर मी ज्याला शोधत होतो तो तुमच्या सामान्य लोकात होता, आणि म्हणूनच गणू, तू भक्तीतून देव जागा केला आहेस. गणूचे डोळे पाणावले. तो वाकून म्हणाला, माझं काहीच नव्हतं, सर्व मातीचं होतं. साधू म्हणाले, हो, पण ती माती चालवणारा हात तू आहेस. तेवढ्यात गावातला तो शरारती माकड्या, जो कधी भांडे चोरायचा, कधी गौरीच्या पेंड पळवायचा, कधी सीतेला झोंबायचा, तो साधूच्या जवळ गेला. साधू म्हणाले, हा माकड नाही, हा हनुमंताचा संकेत आहे. जिथं भक्ती रुजते तिथं हास्य पेरायचं काम याचं असतं. लोक हसले आणि मग ओळखून रडले. माकड्याने गणूच्या पायाशी बसून डोकं टेकवलं आणि मग एक उडी मारून झाडावर गेला. आणि त्या क्षणी आकाशात एक वाक्य घुमलं, राम काज सिद्ध करावा. गावात नादणारा नाद. त्या रात्री गावात भजन झालं नाही, कथा सांगितली गेली नाही, मातेचं चाक फिरवलं गेलं नाही, पण प्रत्येकाच्या अंतःकरणात एक नाद सुरू झाला होता, सत्य, भक्ती, श्रम आणि क्षमा. सकाळी गणूने एक शेवटचं भांड तयार केलं. त्यावर ना काही कोरलेलं होतं, ना काही नक्षी होती. ते फक्त पूर्ण पांढरं होतं. गणूने त्याला नाव दिलं शांती.
हे भांड त्याने गावाच्या मध्यभागी ठेवून सांगितलं, हे भांड बोलत नाही, कारण सत्य, भक्ती, क्षमा या सर्वांनी जेव्हा मनात घर केलं तेव्हा शब्दांची गरज उरलीच नाही. माऊलीने शेवटी अंगणातली भिंत पुन्हा रंगवली. त्यावर लाल रंगात लिहिलं, जेव्हा माती बोलते तेव्हा मन थांबतं, पण जेव्हा माती शांत होते तेव्हा देव मनात बोलतो. गौरी आणि तिचं वासरू गणूच्या पायाशी निजले. माकडे शेवटची उडी मारून आकाशात विरला आणि गणू त्याच्या हातात आता चाक नव्हतं, तर त्याच्या मनात एक अखंड मौन नाद सुरूच होता. आता इथे कथा समाप्त झाली. म्हणून या कथेतून आपल्याला एवढं शिकायला मिळतं की सत्य कितीही लपवलं गेलं तरी ते एक दिवस उजेडात येतच. भक्तीमध्ये शक्ती असते, श्रद्धा असेल तर देवही मार्ग दाखवतो, आणि जे शेवटपर्यंत लढतात त्यांच्यासाठी चमत्कार घडतात. कारण अंधार कितीही खोल असला पण एक दिवा तोडू शकतो काळोखाचं राज्य, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या कथेमधून भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळालं असेल, आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर ही कथा तुमच्या आवडत्या मित्रांसोबत पुढे शेअर नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव, ओम लक्ष्मे नमः, जय श्रीराम असं नक्कीच टाईप करा. चला तर मग भेटूया अशाच एका अनोख्या आणि चांगल्या आणि बोधपूर्ण कथेसाठी नक्कीच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.